वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी होत असल्या तरी इचलकरंजीतील पोलिसांचं त्याकडे दुर्लक्ष आहे। कुडचे मळा बाळनगर परिसरात सुरू असलेल्या दारूअड्ड्याबाबत वारंवार तक्रार झाली, पण पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं आमदार राहुल आवाडे यांनीच आक्रमक भूमिका घेत स्वतः तो दारूअड्डा बंद पाडला। त्यातून पोलीस आपलं कर्तव्य बजावत नसल्याची चर्चा इचलकरंजीत सुरू झाली आहे। इचलकरंजीतील कुडचे मळ्या शेजारी बाळनगर भागात एक दारू अड्डा सुरू होता। या भागातील महिलांनी वारंवार पोलीस ठाण्यात त्याबद्दल तक्रारी केल्या होत्या, पण तरीही पोलिसांकडून कारवाई होत नव्हती। अखेर संतप्त महिलांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्या दारू अड्ड्याबद्दल माहिती दिली। आमदार आवाडे यांनी पुन्हा पोलिसांना कारवाई करण्याबाबत कळवलं, पण पोलिसांनी त्या ठिकाणी दारू अड्डा नाहीच असं आमदारांना कळवलं। त्यानंतर खात्री करण्यासाठी आमदार राहुल आवाडे स्वतः त्या ठिकाणी त्यावेळी बेकायदेशीरपणे दारू विक्री करणारा आणि मद्यपी दिसून आले। आमदार आवाडे त्या दारू अड्ड्यावर पोहोचल्याची माहिती समजताच शिवाजीनगरचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, पण दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी थेट आमदारांना रस्त्यावर यावं लागतंय ही पोलीस खात्याच्या दृष्टीने नामुष्कीची बाब आहे।